नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येऊन युती करणार असल्याची मोठी बातमी राज्याच्या राजकारणातून येत आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, नेमकं प्रकरण काय, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा व व्हिडिओला संपूर्ण पहा। मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे। त्यात कोकणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या एकत्रीकरणासाठी शहर विकास आघाडी या नावाने नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे। या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत हे उपस्थित होते। या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे। बैठकीत दोन्ही गटातील नेत्यांनी स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवल्याचं सूत्रांकडून समजतं आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे। शहर विकास आघाडी करून दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे। संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील। येत्या 2 ते 3 दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या नव्या आघाडीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आता उधाण आलं आहे। तर मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती झाली पाहिजे का? आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर अशा ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।